शिवसाई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर वसंतरावजी चिंचोले साहेब, आमचे आधारस्तंभ, आमच्यासाठी असलेलं आमचं पितृतुल्य व्यक्तिमत्व, आजच्या या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं स्नेहसंमेलनाचं उद्घाटन करण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आलेल्या आदरणीय शिलाताई किरण पाटील मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवांगीताई लहाने, ज्या योगा टीचर आहेत, बालविकासचे ट्रेनर आहेत, त्यासोबतच आदरणीय रविभाऊ लहाने, शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय नरवाडे सर, उपाध्यक्ष आदरणीय बबनरावजी पवार सर, आमच्या एकल महिला भगिनी आदरणीय जाधवताई, आदरणीय दाभाडकर सर, प्रिन्सिपल मोहरकर सर, सोबतच या ठिकाणी आलेले सर्व पालक बंधू आणि भगिनी, तद्वतच माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे मला सगळ्यांना माहिती आहे की आज तुम्हाला आमचं ऐकण्यापेक्षा तुमचं आम्हाला ऐकायचं आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला इथे पालक आणि विद्यार्थी आलेले आहेत. विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला आय हॅव टू कम ऑन स्टेज अँड परफॉर्म एव्हरीथिंग, डान्स अँड ड्रामाज अँड लाईक दॅट. आणि पालकांना असं वाटतं की आम्ही आलोय आमच्या मुलांचं काहीतरी बघायला. पण मी उभा राहिलोय आजचे आलेले जे पाहुणे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायला आणि आपल्या शाळेबद्दल पाहुण्यांना सांगायला. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही, लवकरच सांगतोय. डॉक्टर वसंतरावजी चिंचोले आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. प्रत्येक आपल्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला ते या ठिकाणी उपस्थित असतात. परंतु आज एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व जे आपल्या उद्घाटक म्हणून लाभले आहेत, त्या शिलाताई किरण पाटील. खरं म्हणजे बंधूंनो, आपण बघतोय की समाजामध्ये काही लोकांना मान प्रतिष्ठा ही जी मिळत असते ती एखाद्या पदाने मिळते, एखाद्या खुर्चीने मिळते. त्या खुर्चीवर तो व्यक्ती गेला, त्या पदावर तो व्यक्ती गेला की त्यांना तो मान सन्मान मिळत असतो. पण समाजामध्ये असे काही लोक असतात की की ते ज्या खुर्चीवर बसतील, ज्या पदावर जातील, त्या पदाची गरिमा ते वाढत असतात. त्यांच्यामुळे त्या खुर्चीला अजून जास्त महत्त्व येत असतं, त्यांच्यामुळे त्या पदाला अजून महत्त्व येत असतं. आणि असं जर एक कोणतं चांगलं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतं असेल तर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर किरण पाटील साहेब हे एक सहृदय असणारा, संवेदनशील असणारा, या जिल्ह्याचा विकास कसा होईल त्यासाठी सातत्यानं झटणारे आणि या जिल्ह्यातील जे कोणी चांगलं काम करत असेल, ते सामाजिक क्षेत्रात असतील, कृषी क्षेत्रात असतील, पर्यावरणाच्या क्षेत्रात असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात असतील, त्यांना प्रोत्साहन देणारं जर कोणतं व्यक्तिमत्व असेल तर डॉक्टर किरण पाटील साहेब. आणि म्हणजे मी नेहमी म्हणतो की या बुलढाण्यातील एखादा सर्पमित्र असेल, त्याला जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर त्याची आठवण ठेवणार आहे. अगदी जळगाव जामोद संग्रामपूरमध्ये पर्यावरणाचं काम करणारे मनजित सिंग त्यांची आठवण ठेवणार आहे. तर तिकडे सिंदखेड राजामध्ये कृषी क्षेत्रात क्रांती करणारे त्यांची आठवण ठेवणार आहे. एवढंच नाही तर दिव्यांग लोकांसाठी आणि जे
भटके लोक आहेत ज्यांचं कोणीच नाही, त्यांचे आश्रम चालवणारे पालवे सर असतील आणि माझ्यासारखा विधवा महिलांचा प्रश्न उचलणारा एखादा व्यक्ती असेल, या सगळ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर किरण पाटील साहेब यांनी निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये केलं आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आजपर्यंत अनेक जिल्हाधिकारी या ठिकाणी होऊन गेले, परंतु इतकी संवेदनशीलता असणारे आणि प्रत्येकाच्या कामाचं कौतुक करणारा जर व्यक्तिमत्व आपल्याला डॉक्टर किरण पाटील साहेब यामध्ये निश्चितपणे मिळतो। मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मॅडम या ठिकाणी आल्यात, या जिल्हाधिकारी यांच्या पत्नी म्हणून आल्यात का? त्या केवळ जिल्हाधिकारी आहे, जिल्हाधिकारी यांच्या पत्नी आहेत म्हणून त्यांना आम्ही बोलवलं नाहीये, तर त्यांचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे, त्यांचं स्वतःचं सामाजिक कार्यामध्ये असलेलं मोठं योगदान आहे। अनेक त्या सुद्धा शिक्षण क्षेत्राशी निगडित आहेत, अनेक वर्ष त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं आहे आणि हे सगळं करत असताना आपल्या समाजातील ज्या काही वाईट चालीरीती असतील, रूढी परंपरा असतील, ज्या कालबाह्य ठरल्या असतील, त्याला छेद देण्याचं काम या शीलाताई निश्चितपणे करतायत। मला नाही वाटत की या ठिकाणी एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पत्नींना महिलांचं सक्षमीकरण व्हावं, महिला निडरपणे पुढे याव्यात यासाठी एखादा कार्यक्रम घेतला असेल, परंतु मॅडमने मात्र हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला आणि तोही त्या पारंपरिक प्रथेला कसं त्याला दूर करून आपल्याला त्याच्यापासून चांगलं कसं करता येईल हे निश्चितपणे करण्याचा प्रयत्न केला। वृक्ष संवर्धनाची गोष्ट असेल, अनेक एखाद्या टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या असतील, या संदर्भातल्या गोष्टी असतील, या सगळ्या आपल्याला मॅडमकडून निश्चितपणे शिकता येते। आणि मी तर असं म्हणेल, समाजसेवेला कृतीची जोड देणारा जर दुसरं कोणी असेल या ठिकाणी तर त्या शीलाताई किरण पाटील निश्चितपणे आहेत, याचं जिवंत उदाहरण माझ्या समोर आहे। आम्ही 10 डिसेंबर मागच्या वर्षी 10 डिसेंबर 2023ला आम्ही विधवा महिला परिषद घेतली। आदरणीय साहेब त्या विधवा महिला परिषदेला होते आणि त्यानंतर उषा नंदाने नावाची व्यक्ती, एक विधवा महिला की जिला काहीच आधार नाही, तिचे आई वडील म्हातारे झालेले, तिला सासू सासरे नाही, दीर पण वारलेला आणि क्वार्टरमध्ये राहत होते, तिथून आता ते क्वार्टर सोडण्याची ऑर्डर झालेली, जायचं कुठे, घरी घर नाही, शेती नाही, काहीच नाही। अशा महिलेला आधार देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर त्या या शीलाताईने निश्चितपणे केलं आहे। आणि तेवढंच नाही तर त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं वागणूक देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं की सधवा महिला आणि विधवा महिला यामध्ये कोणताही फरक नाही, हे कृतीतून दाखवून देण्याचं काम आदरणीय शीलाताईने निश्चितपणे या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणूनच त्यांचे कुठेतरी अनुभव, त्यांचं कुठेतरी आपल्याला मार्गदर्शन आपल्याला मिळावं यासाठी आम्ही ताईंना या ठिकाणी बोलवलेलं आहे। आणि मला खूप आनंद झाला की ताईने, मी रवी भाऊंना बोललो, वहिनींना बोललो आणि मग त्यांनी सांगितलं की आणायची जबाबदारी आमच्याकडे आहे आणि आपण होकार दिला। आम्हाला खूप 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 आनंद वाटला। ताई मी सांगू इच्छितो की आम्ही हे शिवसाईचं 2010 मध्ये एक छोटंसं रोपटं लावलं होतं, 13 विद्यार्थी त्यामध्ये होते। आज त्या 13 विद्यार्थ्याचे 1300 विद्यार्थी तेराशेचे 1300 विद्यार्थी झालेत, 4 शाळाही झाल्यात, ज्युनियर कॉलेजपर्यंत आम्ही या ठिकाणी शिक्षण देतोय। आणि सांगायला आनंद वाटतो की अत्यंत गोरगरीब असणारे मुलं, ज्यांची घरी म्हणजे अगदी 10 बाय 10चं कुडाचं घर असणारा मुलगा, त्या मुलाला, तो मुलगा MBBS ला आमच्याकडून गेलेला आहे। आज जवळपास 35 ते 40 मुलं MBBS झालेत, 60-65 मुलं BMS झालेत। माझा स्वतःचा मुलगा या ठिकाणाहून IIT खडगपूरला त्याचं शिक्षण झालं, NIT ला अनेक मुलं गेलेत। आणि एक सगळ्या अर्थानं मी सुद्धा शिक्षक होतो, आमचे नरवडे सर, पवार सर शिक्षक आहेत। आणि शिक्षणातून नेमकं काय दिलं पाहिजे, केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर त्यामुळे संस्कार सुद्धा दिले गेले पाहिजेत आणि मुलांचा अष्टपैलू व्यक्तिमत्व वाढ झालं पाहिजे, या दृष्टीनं निश्चितपणे सगळेजण आमच्याकडे काम करतायत।
त्या यशामध्ये आमचे सगळे टीचर असतील, प्रिन्सिपल असेल, सर्वांचा निश्चितपणे